नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धानीती यूट्यूब चॅनल चालू घडामोडी सिरीज 2022च्या लेक्चर क्रमांक 10 मध्ये मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, या अगोदरचे 9 लेक्चर्स मी यूट्यूब चॅनलवर आपल्या टाकलेले, कृपया बघितले नसेल तर बघून घ्या, कारण मग तुम्हाला जसे लेक्चर वाढत जाईल तसं लोड येणार नाही आणि अगोदरचे जर बघितलेले असले तर पुढचे बघायला पण तुम्हाला सोपं जाईल. दुसरी गोष्ट, याच्या पीडीएफ नोट्स मिळवण्यासाठी की दुसरे विषय चालू होतील त्याच्या पण पीडीएफ नोट्स मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, ते नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल. चला तर मित्रांनो, मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, आज आपण बऱ्याच मुद्द्यांबद्दल चर्चा करणार. म्हणजे रोजच्या लेक्चरमध्ये आपण 1-2 असे मोठे मोठे मुद्दे घेत होतो, पण आपण छोटे मोठे असे करून 5-7 असे वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे घेऊ. ज्या मुद्द्याची साईज असेल किंवा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जितके महत्त्वाचे असेल त्या टाईप आपण आता घेऊयात. ओके, चालेल. तर बघा मित्रांनो, आजचा पहिला मुद्दा आहे फुजियान. फुजियान हे काय आहे? तर बघा मित्रांनो, ही चीनची सर्वात मोठी आणि आधुनिक विमानवाहू नौका आहे. म्हणजे चीन हा देश आहे ना, त्याची विमानवाहू नौका आहे. विमान वाहून नेण्यासाठी जी नौका असते ना, ती नौका आहे कुणाची? चीनची. कुणाची? कोणत्या देशाची? चीनची. आणि काय नाव आहे तिचं? फुजियान. काय नाव आहे? फुजियान ही चीनची सर्वात मोठी आणि आधुनिक विमानवाहू नौका आहे. फुजियान नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिला असं फुजियान हे काय आहे असा सरळ प्रश्न येईल. मग आपल्याला फुजियान हे नाव खूप वेगळं वाटतं, मग आपण डायरेक्ट ग्रह तारे यांच्याबद्दल एखाद्या अण्वस्त्राबद्दल असा विचार करतो. पण काय ते चीनची सर्वात मोठी आणि आधुनिक विमानवाहू नौका आहे फुजियान. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा, याची निर्मिती चायनामधली एक कंपनी, चायना स्टेट शिप बिल्डिंग कॉर्पोरेशन लिमिटेड, म्हणजे शिप बिल्डिंग मध्ये जहाज बांधणी करणारी एक कंपनी आहे चायनामधली. त्या कंपनीने याची निर्मिती केलेली. काय याची? फुजियान या विमानवाहू नौकेची. ओके, आधुनिक विमानवाहू नौके. कोणत्या देशाची? चीन. कोणता? चीन. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, लायनिंग अँड शँडॉंग ह्या 2 इतर चीनच्या विमानवाहू नौका आहेत. म्हणजे याच्या अगोदर जी आपली फुजियान आहे, याच्या अगोदर चीनकडे या 2 विमानवाहू नौका होत्या. कोणत्या? लायनिंग अँड शँडॉंग ह्या 2 विमानवाहू नौका चीनकडे ऑलरेडी होत्या. आणि आता कोणती सगळ्यात मोठी? फुजियान ही चीनची आधुनिक विमानवाहू नौका आहे. आलं लक्षात? ओके. बघा मित्रांनो, दुसरा मुद्दा आहे परमेश्वरन अय्यर. परमेश्वरन अय्यर हे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. फुजियान कळालं? ओके. परमेश्वरन अय्यर काय आहे? तर नीती आयोगाचे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. मी तुम्हाला ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, याच्या अगोदर तुम्ही बघत असाल तर. नीती आयोगाच्या नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे सीईओ म्हणून नियुक्ती झालेली. कुणाची? परमेश्वरन अय्यर. बघा, मी तुम्हाला नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून सुमन बेरी, 2-3 लेक्चर पूर्वीच मी तुम्हाला सांगितलं होतं की नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कोण? सुमन बेरी यांची नियुक्ती झाली. पण हे उपाध्यक्ष आहे का? नाही, सीईओ आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती झाली? परमेश्वरन अय्यर. परमेश्वरन अय्यर यांची नियुक्ती झाली. आणि उपाध्यक्ष म्हणून सुमन बेरी, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, यांनी अमिताभ कांत यांची जागा घेतली. म्हणजे याच्या अगोदर नीती आयोगाचे सीईओ कोण होते? अमिताभ कांत. आणि त्यांची जागा आता कोणी घेतली? परमेश्वरन अय्यर. कोण? परमेश्वरन अय्यर. बघा मित्रांनो, ज्यावेळेस 1 जानेवारी 2015 नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोग स्थापन झाला, त्यावेळेसपासून त्याचे सीईओ हे वेगळे आणि उपाध्यक्ष हे वेगळे. सीईओ वेगळे असतात आणि उपाध्यक्ष वेगळे असतात. मला नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असते सांगा? पंतप्रधान. बरोबर. आता सीईओ तर हे कितव्या नंबरचे? हे परमेश्वरन अय्यर जे ते 3ऱ्या नंबरचे. कितव्या? 3ऱ्या नंबरचे. ओके. कोण? परमेश्वरन अय्यर. त्याच्यानंतर दुसरे बघा, त्यांनी अमिताभ कांत यांची जागा घेतली. याचा अर्थ याच्या अगोदर अमिताभ कांत असतील. बरोबर. याच्या अगोदर कोण असेल? अमिताभ कांत. ओके, अमिताभ कांत. आणि आत्ताचे कितवे आहे? परमेश्वरन अय्यर 3रे. ओके. दुसरे कोण असतील? अमिताभ कांत. आणि जे पहिले होते सिंधुश्री खुल्लर. कोण? सिंधुश्री खुल्लर या महिला होत्या. म्हणजे आतापर्यंत ज्यावेळेस स्थापन झाला नीती आयोग 1 जानेवारी 2015 पासून स्थापन झाला, त्याच्या आतापर्यंत त्याचे 3 सीईओ झालेले. कोण? पहिल्या कोण? सिंधुश्री खुल्लर. त्याच्यानंतर अमिताभ कांत. आणि आता 3रे कोणते? परमेश्वरन अय्यर. त्याच्यानंतर मी तुम्हाला उपाध्यक्ष पण सांगितले होते आता 2 लेक्चर पूर्वी. कोण आहे आता 3रे उपाध्यक्ष? कोण आहे? सुमन बेरी. कोण? सुमन बेरी. दुसरे कोण होते? दुसरे कोण होते सांगा? राजीव कुमार. राजीव कुमार. आणि नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण आहे? पहिले उपाध्यक्ष अरविंद पनगडिया. अरविंद पनगडिया. म्हणजे 1 जानेवारी 2015 पासून जो नीती आयोग स्थापन झाला त्याच्या आतापर्यंत 3 सीईओ झाले. 3रे सीईओ परमेश्वरन अय्यर आणि 3 उपाध्यक्ष झाले. 3रे अध्यक्ष कोण? सुमन बेरी. दुसरे कोण? राजीव कुमार. आणि पहिले कोण? अरविंद पनगडिया. 3रे सीईओ परमेश्वरन अय्यर. दुसरे अमिताभ कांत. आणि पहिल्या सिंधुश्री खुल्लर. आतापर्यंतचे हे नीती आयोगाचे सीईओ आणि उपाध्यक्ष. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. आलं लक्षात? आता मी तुम्हाला नीती आयोगाबद्दल थोडी माहिती जी ऑलरेडी सांगायची होती ती सांगितलेली. कृपया बघितली नसेल तर मागचे लेक्चर जाऊन बघू शकता. चला तर मित्रांनो, मला असं वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, बालिका पंचायत हा एक नवीन मुद्दा आहे. काय? बालिका
पंचायत हा एक नवीन मुद्दा आहे. मग बघा मित्रांनो, याच्यावर पण प्रश्न येण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे हा मुद्दा पण व्यवस्थित लक्षात ठेवा. भारतातली पहिली मुलींची पंचायत म्हणून बालिका पंचायत या नावाने सुरू. बालिका पंचायत काय, तर भारतातली पहिली मुलींची पंचायत आहे. काय, भारतातली पहिली मुलींची पंचायत काय, बालिका पंचायत. एवढं लक्षात ठेवा, भारतातली पहिली मुलींची पंचायत म्हणजे बालिका पंचायत. मी तिच्याबद्दल सगळं सांगतो, लक्ष द्या. बघा मित्रांनो, कुठे बालिका पंचायत कुठे सुरू करण्यात आली, भारतातली पहिली मुलींची पंचायत म्हणजे कुठे सुरू करण्यात आली, तर कच्छ, गुजरातमधला कच्छ जिल्हा आहे. कोणता, कच्छ. या जिल्ह्यातील अनेक गावामध्ये, या गुजरातमधला जिल्हा आहे कच्छ, या जिल्ह्यातल्या अनेक गावामध्ये बालिका पंचायत सुरू करण्यात आलेली आहे. कुठं, गुजरातमधल्या कच्छ जिल्ह्यात. ही स्टेट पण व्यवस्थित लक्षात ठेवा आणि हा कच्छ हा जिल्हा पण व्यवस्थित लक्षात ठेवा. कुठे सुरू करण्यात आली, गुजरात. कुठे, गुजरात. त्याच्यानंतर बघायचा उद्देश काय नाही, मी बालिका पंचायत म्हणजे काय समजून सांगतो, फक्त अगोदर लक्ष द्या. उद्देश म्हणजे काय, मुलींच्या सामाजिक आणि राजकीय विकासाला चालना दिली. मुलींच्या सामाजिक आणि राजकीय विकासाला चालना देण्यासाठी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात बालिका पंचायत नावाने जी पंचायत सुरू करण्यात आली, मुलींची पंचायत सुरू करण्यात आली. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता इथं मी सांगतो तुम्हाला पंचायत म्हणजे काय, बालिका पंचायत म्हणजे काय. बघा आपली जी ग्रामपंचायत असते सेम लाईक दॅट. फक्त काय करायचं, या बालिका पंचायतमध्ये 11 ते 21 वर्षाच्या ज्या मुली असतात त्या मुली निवडून दिल्या जातात. ओके, म्हणजे या मुली प्रचार करणार आणि त्यांच्या त्या मतदारसंघ एवढ्या वयोगटातून त्या निवडून येणार आणि त्या निवडून आल्यानंतर या वयोगटातील मुलींच्या ज्या समस्या असतात त्या समस्या समजून घेणे आणि त्याचं निवारण करणे याचं काम कोणाचं असतं, निवडून दिलेल्या सदस्याचं. म्हणजे 11 ते 21 वयोगटातल्या ज्या मुली निवडून दिल्या जातील त्या मुलींनी काय करायचं, या मुलींचे प्रॉब्लेम्स बघायचे आणि त्याच्यावर सोल्युशन काढायचे, कोणी येणे. आणि याचा उद्देश काय, असं का बरं करायचं, कारण ग्रामपंचायत ऑलरेडी जी आपली व्यवस्था चालू होती ती नाही होत का, तर नाही. याचा उद्देश काय आहे की ज्या मुली ना या राजकारणात सक्रिय होण्यासाठी किंवा सामाजिक बांधिलकी निर्माण किंवा समाजामध्ये समाजसेवा करण्यासाठी किंवा सामाजिक कामासाठी सक्रिय होण्यासाठी याची सुरुवात करण्यात आलेली. ओके, आता बघा मित्रांनो, बालिका वधू नावाची एक मालिका आली होती, तुम्हाला माहिती की नाही मला माहित नाही. बालिका वधू नावाची एक मालिका आली होती. या मालिकामध्ये मुलींवर असणारे बंधनं एकदम व्यवस्थित दाखवले होते. मुलींवर असणारे बंधन असेल, हुंडाबळी असेल किंवा बालविवाह असतील, तर अशा वेगवेगळ्या प्रथा, आपल्या जुन्या प्रथा परंपरा ज्या मुलींच्या विकासाला बंधनं आणतात, अशा प्रथा त्या बालिका वधू या मालिकेमध्ये दाखवले होते. आणि त्या मालिकेवरून प्रेरित होऊनच ही बालिका पंचायत ही जी व्यवस्था ही सुरू करण्यात आलेली, त्या बालिका वधू मालिकेवरून प्रेरित होऊनच. कोणती, बालिका पंचायत. ओके, आता कळाल त्याचा उद्देश काय. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, गुजरात सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेअंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. म्हणजे गुजरात सरकार अगोदर बेटी पढाओ बेटी बचाओ या हा कार्यक्रम, हा उपक्रम राबवत होतो आणि त्याच्या अंतर्गत बालिका पंचायत हा जो हा उपक्रम सुरू करण्यात आला. कुठं, गुजरात कच्छ जिल्हा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, याचं व्यवस्थापन मी आता सांगितलं, 11 ते 21 वयोगटातील ज्या मुली आहे त्या मुली या बालिका पंचायतचं व्यवस्थापन करतील, मुलींचे प्रॉब्लेम समजून घेतील, त्या सॉल्व्ह करतील आणि यांचे जे नाही जरी सॉल्व्ह झाले तर मग ते ग्रामपंचायतीकडे जाऊ शकतात, मग त्याच्यावर ते काहीतरी ॲक्शन घेऊ शकतात. पण मेन उद्देश काय, मुलींना सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये सक्रिय करणे, मुलींना सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये सक्रिय करणे हा जो आहे तर त्याचा मेन उद्देश आहे. सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये सक्रिय करण्याचा त्याचा उद्देश आहे. आलं लक्षात. बालिका पंचायत कुठे, गुजरात कच्छ. ओके, त्याच्यानंतर बघा मित्रांनो, दुसरा एक मुद्दा आहे, ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड. काय, ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड. तर ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड ठरलेली दुसऱ्यांदा हैदराबाद. हे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, हा प्रश्न येऊ शकतो. हैदराबाद ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड ठरलेली आहे सलग दुसऱ्यांदा. म्हणजे 2021ला पण हैदराबाद ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड ठरली होती आणि आता 2022ला पण ठरली आहे. म्हणजे सलग दुसऱ्यांदा ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड ठरलेली आहे. मी सांगतो तुम्हाला ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड म्हणजे काय असतं. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक मुंबई. असं दुसरा क्रमांक हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण मुंबई पण 2022ला ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड ठरलेली, एवढं लक्षात ठेवा. फक्त हे दुसरा क्रमांक नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, फक्त एवढं लक्षात घ्या, मुंबई पण 2022ला ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड ठरलेले आहे. म्हणजे 2022मध्ये भारतातील खालीलपैकी कोणते 2 शहरं किंवा कोणते शहरं ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड ठरले, तर पहिलं कोणतं हैदराबाद, दुसरं कोणतं मुंबई. 2021ला किंवा 20ला म्हणजे अगोदरच्या वर्षी जर कोण ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड ठरले तर फक्त हैदराबाद. मुंबईचा यंदा 2022ला नव्याने समावेश झालेला आहे. आता मी सांगतो तुम्हाला ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड म्हणजे काय असतं. पण हे कोण ठरवतं, कुणाकडून जाहीर होतं, तर आर्बर डे फाउंडेशन नावाची एक संस्था आहे, ती अन्न आणि कृषी संघटना, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, अन्न आणि कृषी संघटनेच्या सहकार्यानं तिने एक अहवाल जाहीर केला, याचा अभ्यास करून ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड. आणि त्या अहवालानुसार तिने जवळपास 21 देशातील 136 शहरांना ट्री सिटी ऑफ द वर्ल्डचा दर्जा दिलेला आहे. किती, 21 देशातील जवळपास 136 शहरांना, जवळपास 21 देशातील 136 शहरांना ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड हा ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड असं घोषित केलेलं आहे. कोणी, आर्बर डे फाउंडेशनने. कुणाच्या सहाय्याने हा अहवाल त्यांनी केला, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हणजे अन्न आणि कृषी संघटना. आलं लक्षात. ओके, आता ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड म्हणजे काय बघा मित्रांनो,
ज्या देशामध्ये एखाद्या सिटीनं म्हणजे कोणतीही सिटी असेल कोणत्याही देशातली तर त्या सिटीनं त्या शहरात फक्त शहरापुरतं मर्यादित तर त्या शहरामध्ये जास्तीत जास्त झाडं लावण्याला त्याला जतन करण्याला किंवा जास्तीत जास्त पूर्णपणे ते हिरवं करण्याला त्या शहराला जास्तीत जास्त ज्याने प्रयत्न केलं त्या शहराचं नाव ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड म्हणून आर्बर डे फाउंडेशन घोषित करते. आणि त्याच्यातच भारतातलं कोणतं शहर आहे हैदराबाद 2 वेळेस आलं 21ला पण आणि 22ला पण. आणि नव्याने कोणाचा समावेश झाला यंदा मुंबई. आलं लक्षात. जवळपास 21 देशातले 136 शहरांना ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड हा 2022चा हे जाहीर करण्यात आलं. कुठं आर्बर डे फाउंडेशन कडून. आलं लक्षात. येस ऑर नो. येस. चालायचं पुढं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो राहण्यानुसार महागड्या शहरांची मला असं वाटतं तुम्हाला मागचं व्यवस्थित कळत असेल कारण मी त्याच्या मुद्द्याला योग्य तो वेळ देतोय. परत रिवाइज करण्यात वेळ आपण घालू नये कारण तुम्ही नंतर ते एकदा लक्षात आलं तर तुम्ही नंतरही ते आपल्या PDF मधून वाचू शकतात. बघा मित्रांनो राहण्यानुसार महागड्या शहरांचा क्रमवारी अहवाल 2022 कॉस्ट ऑफ लिव्हिंग सिटी रँकिंग इंडेक्स 2022 म्हणजे राहण्यानुसार म्हणजे आपण जे राहतो ना तुम्ही वेगवेगळ्या शहरात राहत असाल तर त्या शहरामध्ये सगळ्यात महागडं शहर कोणतं राहण्यासाठी त्याचा हा रँकिंग इंडेक्स आहे. ओके. सगळ्यात महागडं शहर कोणतं त्याचा हा रँकिंग इंडेक्स आहे. कुणाकडून जाहीर होतो मर्सर या संस्थेकडून जाहीर होतो. कुणाकडून मर्सर या संस्थेकडून. आणि मर्सर ही संस्था बघा न्यूयॉर्क येते. कुठं न्यूयॉर्क येतं म्हणजे USA मध्ये तिचं हेडक्वार्टर आहे. कोणत्या संस्थेचं मर्सर या संस्थेचा. आणि हे महागड्या शहरांचा राहण्यानुसार महागड्या शहरांचा जो निर्देशांक कोण घोषित करतं मर्सरी संस्था. आणि ती कुठे तिचं मुख्यालय न्यूयॉर्क USA. त्याच्यानंतर बघा कधी जुलै 2022 मध्ये घोषित केलं. कधी केलं जुलै 2022 मध्ये तिनं घोषित केलं म्हणजे हा अहवाल तिनं सादर केला. त्याच्यानंतर बघा मित्रांनो या अहवालानुसार सर्वात महागडी शहरं कोणती. या अहवालानुसार सगळ्यात महागडी शहरं कोणती तर बघा हाँगकाँग SAR स्पेशल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिजन ऑफ चायना म्हणजे चायनाच्या प्रशासकीय अधिपत्याखाली असलेला एक हाँगकाँग हा देश आहे. आणि या देशातलं शहर आहे हाँगकाँग हा देश पण आहे आणि शहर पण आहे. तर या देशातलं शहर आहे हाँगकाँग आणि हे जगातलं सगळ्यात महागडं शहर ठरलेलं आहे राहणीमानानुसार. म्हणजे या शहरात जर जगामध्ये या शहरात राहायला सगळ्यात जास्त खर्च येतो. आलं लक्षात. म्हणजे सगळ्यात जास्त महागडं शहर ठरलेलं कोणतं हाँगकाँग. त्याच्यानंतर बघा 2 नंबरला आहे झ्युरिच स्वित्झर्लंड. कोणतं झ्युरिच स्वित्झर्लंड हे 2 नंबरला शहर आहे जे की सगळ्यात महागडं शहर आहे. त्याच्यानंतर बघा जिनिवा हे 3 नंबरला ते पण स्वित्झर्लंडमध्ये. त्यानंतर बेसल स्वित्झर्लंड हे पण बेसल हे स्वित्झर्लंडलाच आहे. त्याच्यानंतर 5 नंबरला बर्न स्वित्झर्लंड. म्हणजे हाँगकाँग SAR म्हणजे स्पेशल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिजन ऑफ चायना हे जर एक शहर सोडलं तर बाकी सगळे शहर बघा तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये. झ्युरिच जिनिवा त्याच्यानंतर बेसल आणि बर्न हे सगळे शहर कुठे स्वित्झर्लंडमध्येच. आणि 1 नंबरला कोणतं हाँगकाँग. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा मित्रांनो सर्वात स्वस्त शहर म्हणजे राहण्यानुसार सर्वात स्वस्त शहर कोणाच्या अहवालानुसार या मर्सर या संस्थेच्या अहवालानुसार सर्वात स्वस्त शहर अंकारा तुर्कस्तान म्हणजे किंवा तुर्कीमध्ये अंकारा हे शहर आहे. तर हे शहर सगळ्यात स्वस्त आहे राहणीमानानुसार जगामध्ये राहण्यासाठी. आलं लक्षात. ओके. आता भारतातले महागडे शहर आता बघा मित्रांनो ह्या जी मर्सर या संस्था नाही जवळपास 400+ शहरांचा अभ्यास केलेला आहे. 400+ शहरांचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे एक्झॅक्ट आकडा नाही पण 400+ त्यांनी रँडमली इतका शहरांचा अभ्यास केला आणि त्याच्यातून त्यांना या गोष्टी आढळून आल्या. तर त्यामध्ये बघा भारतातली सगळ्यात महागडी शहरं म्हणजे 400+ पैकी ज्यांचा अभ्यास केला त्याच्यात महागडी शहर मुंबईचा क्रमांक लागतो 127ला. म्हणजे 126 शहर आहे जे मुंबईपेक्षा जास्त महागडी. आणि त्याच्यानंतर 127वा क्रमांक कोणाचा लागतो मुंबईचा. त्याच्यानंतर 155 क्रमांकाला आहे दिल्ली. त्याच्यानंतर 177 क्रमांकाला आहे चेन्नई. आणि बेंगळुरू 178 क्रमांकाला 127 क्रमांकाला मुंबई 155 क्रमांकाला दिल्ली. त्याच्यानंतर चेन्नई 177 आणि 178ला बेंगळुरू. हे 4 शहर भारतातले सर्वात महागडे शहर आहे. किती पैकी टोटल 400+ पैकी 127 155 177 आणि 178 अशा प्रकारे हा भारतातल्या शहरांचा क्रमांक लागतो. बघा मित्र मर्सर संस्था जुलै 2022 मध्ये तिने अहवाल जाहीर केला. हाँगकाँग देशातलं हाँगकाँग हे शहर आहे जगातलं सगळ्यात मागचं शहर. त्यानंतर झ्युरिच स्वित्झर्लंड जिनिवा स्वित्झर्लंड त्याच्यानंतर बेसल स्वित्झर्लंड आणि बर्न स्वित्झर्लंड असा या क्रमांकाचं सगळ्यात स्वस्त शहर कोणतं अंकारा तुर्की. आलं लक्षात. चालायचं पुढं. आता बघा मित्रांनो 48वी G7 शिखर परिषद 48वी G7 शिखर परिषद. आता G7 म्हणजे काय ग्रुप ऑफ 7 असं म्हणतात त्याला. मी नंतर सांगतोच तुम्हाला. ग्रुप ऑफ 7 म्हणजे 7 देशांचा एक ग्रुप आहे त्याला ग्रुप ऑफ 7 असं म्हणतात. आणि त्यांचीच एक परिषद पार पडली ती कितवी आहे 48वी परिषद. आणि ती कुठे पार पडली क्रून म्हणजे जर्मनीतलं क्रून हे ठिकाण पण व्यवस्थित लक्षात ठेवा. कोणतं
क्रून या ठिकाणी कुठं जर्मनी जून 2022 मध्ये ही परिषद पार पडली. आपल्यासाठी महत्त्वाची आहे कारण आपण या देशाचा सदस्य नाहीये, भारत या देशाचा सदस्य नाही, तरी पण पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे उपस्थित होते आणि त्यांनी या परिषदेला संबोधित केलं किंवा या परिषदेत भाषण केलं होतं. त्याच्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. क्रून कुठे? जर्मनी. कधी? जून 2022. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, याचे अध्यक्ष कोण होते? जर्मनी. म्हणजे काय, ही जी G7 ची संस्था, G7 संघटना, याचं कुठेही मुख्यालय नाही. प्रत्येक वर्षी प्रत्येक देशाकडे, म्हणजे जे 7 देश मी सांगतो तुम्हाला, जे 7 देश, त्या 7 देशाकडे अध्यक्षपद दिलं जातं आणि ज्या देशाकडे ते अध्यक्षपद असतं तो देश या परिषदेचं आयोजन करतो आणि यावर्षी कुणाकडे होतं? जर्मनी या देशाकडे होतं. ओके. त्याच्यानंतर आमंत्रित देश, म्हणजे जो अध्यक्ष देश असतो ना, तो अध्यक्ष देश इतर देशांना आमंत्रित करायचं असेल तर करू शकतो. 2022 मध्ये जर्मनीनं कोणाकोणाला आमंत्रित केलं तर अर्जेंटिना या देशाला केलं. त्याच्यानंतर भारत, इंडोनेशिया, सेनेगल आणि दक्षिण आफ्रिका. कोण कोण? अर्जेंटिना, भारत, इंडोनेशिया, सेनेगल आणि दक्षिण आफ्रिका या शहरांना त्याने आमंत्रित, या देशाला त्याने आमंत्रित केलं. कोणी? जर्मनीनं. म्हणजे अध्यक्षीय देश आमंत्रित करत असतो. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, या परिषदेमध्ये मी तुम्हाला आता सांगितलं, नरेंद्र मोदींनी त्यांनी तिथे संबोधित केलं, म्हणजेच नमो, म्हणजे नरेंद्र मोदी यांनी या परिषदेला संबोधित करताना, म्हणजे भाषण करताना तिथं भारतात उदयास येत असलेल्या स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाच्या मोठ्या बाजारपेठेत, म्हणजे स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञाने याची मोठी जी बाजारपेठ भारतामध्ये नवीन निर्माण होत आहे, याच्यामध्ये प्रवेश करण्यासाठी G7 राष्ट्रांना आमंत्रित केलं. म्हणजे G7 जे राष्ट्र आहे ना, 7 जगाचा जो ग्रुप आहे, त्याच्यामध्ये तिथं भारताला आमंत्रित केलं गेलं होतं जर्मनीकडून, म्हणजे अध्यक्ष राष्ट्राकडून. तिथं भाषण करताना किती त्या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी आपल्या ज्या स्वच्छ ऊर्जा आणि तंत्रज्ञानाची मोठी बाजारपेठ जी भारतामध्ये निर्माण होत आहे, इथं जास्तीत जास्त प्रवेश करावा, गुंतवणूक करावी, असं G7 राष्ट्रांना आव्हान केलं. हे संबोधित करताना बघा मित्रांनो, मला असं वाटतं तुम्हाला 48व्या G7 परिषद व्यवस्थित लक्षात आली असेल. त्याच्यानंतर बघा G7 म्हणजे ग्रुप ऑफ 7 म्हणजे काय असतं? ग्रुप ऑफ 7 म्हणजे ग्रुप नेमकं काय तर ते बघू आपण. G7 म्हणजे ग्रुप ऑफ 7, तर ते काय बघा मित्रांनो, याची स्थापना झालेली, म्हणजे ग्रुप ऑफ 7 ची स्थापना झालेली 1975ला. कधी? 1975ला. G7 चे सदस्य राष्ट्र कोणते कोणते बघा मित्रांनो? अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, इटली, फ्रान्स, जपान आणि जर्मनी. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, इटली, फ्रान्स, जपान आणि जर्मनी. बघा मित्रांनो, हे 7 देश G7 देश म्हणून ओळखले जातात. आर्थिक प्रशासन, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि ऊर्जा धोरण यांसारख्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी दरवर्षी बैठक होती. मी तुम्हाला आता सांगितलं की दरवर्षी यांची बैठक होती. दरवर्षी वेगवेगळ्या देशाकडे अध्यक्षपद दिलं जातं. ज्या देशाकडे अध्यक्षपद दिलेलं असतं तो देश त्याचं आयोजन करत असतो. आणि हे आर्थिक प्रशासन असेल, आंतरराष्ट्रीय सुरक्षा असेल, ऊर्जा धोरण असेल, अशा वेगवेगळ्या विषयावर किंवा मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी हे देश एकत्र येत असतात. आणि 2022 मध्ये कुठे एकत्र आले? क्रून जर्मनी इथे एकत्रित आले होते. तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत हा देश आमंत्रित असल्यामुळे भारताला जावं लागलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे संबोधित केलं. आता बघा मित्रांनो, ज्यावेळेस याची स्थापना झाली 1975ला, ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस हा फक्त G6 होता, म्हणजे 6 देश होते या देशामध्ये. हा कोणता देश नव्हता याच्यातला? तर कॅनडा नव्हता. हा कॅनडा देश आहे तो 1976ला ऍड झाला. कधी? 1976ला. G7 मध्ये कॅनडा कधी ऍड झाला? 1976ला. त्याच्यानंतर झालं काय बघा मित्रांनो, आता 76ला कॅनडा ऍड झाला, पण 1997ला परत रशिया ऍड झाला याच्यात. कोण? रशिया. मग आता G7 वरून कॅनडा ऍड झालं G7 बरोबर. G6 वरून कॅनडा ऍड झालं G7 आणि आता परत 1997ला परत रशिया ऍड झाला, म्हणजे झालं किती? G8. म्हणजे 97 ते G8 म्हणजे 97 ते 2014 पर्यंत, 2014 पर्यंत, 97 ते 2014 पर्यंत काय होतं? G8 होतं. कारण का? कारण हे 7 देश तर होतेच. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, इटली, फ्रान्स, जपान, जर्मनी हे 7 देश तर होतेच. पण याच्यात अजून एक कोणता देश होता? रशिया. पण झालं काय? 2015ला रशियाचं आणि अमेरिकेचं या 2 देशाच्या वादामुळं या परिषदेमधून रशियाचं सदस्यत्व बाद करण्यात आलं किंवा रशियाला या परिषदेतून काढून टाकण्यात आलं. म्हणजे G8 वरून परत आता किती झालं? G7. आणि म्हणून आता हे 7 देश या परिषदेमध्ये आहेत. आलं लक्षात? ओके, आलं लक्षात. हे G7 48वी शिखर परिषद, क्रून जर्मनी. चालायचं पुढं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, रामगड विषधारी अभयारण्य हे नाव आहे अभयारण्याचं. ते कुठे आहे? राजस्थानमध्ये. ते कशामुळे चर्चेत आहे बघा मित्रांनो, देशातील 52वे, व्यवस्थित लक्षात ठेवा, कितवे? देशातील 52वे व्याघ्र प्रकल्प म्हणून 16 मे 2022ला अधिसूचित करण्यात आलं. म्हणजे देशातला 52वा व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला किंवा कोणत्या अभयारण्याला परवानगी देण्यात आली? तर कोणता?
रामगड विषधारी अभयारण्य ते कुठे आहे? राजस्थान. कितवं? 52वा व्याघ्र प्रकल्प. ओके. राजस्थानमधील एकूण चौथा, म्हणजे राजस्थानमध्ये याच्या अगोदर 3 व्याघ्र प्रकल्प होते आणि हा कितवा आहे आता राजस्थानमधला? चौथा व्याघ्र प्रकल्प आहे. कोणता? रामगड विषधारी अभयारण्य. तर बघा मित्रांनो, पहिला आहे रणथंबोर, हा राजस्थानमधला आहे. त्याच्यानंतर सारिस्का आणि त्याच्यानंतर मुकुंद्रा, असे 3 जे व्याघ्र प्रकल्प होते ऑलरेडी राजस्थानमध्ये होते आणि आता चौथा कोणता ऍड झाला? रामगड विषधारी अभयारण्य. कितवा? एकूण देशातला कितवा? 52वा आणि राजस्थानमधला एकूण कितवा? चौथा रामगड विषधारी अभयारण्य. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा मित्रांनो, याचं ठिकाण आहे बुंदी, राजस्थान. बुंदी म्हणजे लग्नातली वगैरे बुंदी ना, लय बऱ्याच जणांचे क्लिक झालं असेल बऱ्याच जणांना. बुंदी वगैरे राजस्थानमधलं एक ठिकाण आहे. कोटा बुंदी नावाचा जो एक ठिकाण आहे, हा एक मतदारसंघ आहे लोकसभेचा. आणि जे कोटा बुंदी आणि आपला जो आपले जे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, कोण? ओम बिर्ला यांचा हा मतदारसंघ आहे. ओम बिर्ला यांचा हा मतदारसंघ आहे. कोणता? कोटा बुंदी. तिथेच बुंदी या ठिकाणी जे आपलं रामगड विषधारी अभयारण्य आहे त्याचं प्लेस इथे आहे. आलं लक्षात? कोटा बुंदी कोणाचा? ओम बिर्ला यांचा मतदारसंघ आहे. आलं लक्षात? कोणतं? रामगड विषधारी अभयारण्य. एकूण कितवा? 52वा. राजस्थानमधलं एकूण कितवा? चौथं. आलं लक्षात? आणि दुसरी एक गोष्ट मित्रांनो, तुम्हाला काहींना माहीत नसेल, बऱ्याच लोकांना, राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य याच्यात काय फरक असतो? राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य याच्यात काय फरक असतो? बघा मित्रांनो, अभयारण्यामध्ये ना एका विशिष्ट प्रकारचे प्राणी असतात. म्हणजे वाघ असेल, काळवीट असेल, म्हणजे कोणतंही अभयारण्य असलं आणि त्याच्यात बऱ्यापैकी एका विशिष्ट प्रकारचे प्राणी असतात आणि त्याला काय म्हणतात? अभयारण्य. आणि राष्ट्रीय उद्यानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्राणी असतात. ओके, मग तिथं त्याला काय म्हणायचं? राष्ट्रीय उद्यान. हा छोटासा फरक इथं लक्षात घ्या. हे आलं लक्षात? आता पुढच्या मुद्द्याकडे चालायचं. ओके, आता बघा मित्रांनो, नेक्स्ट मुद्दा राष्ट्रीय ई विधान ॲप, नॅशनल ई विधान ॲप. हे ॲप काय बघा मित्रांनो, हे ॲप असं आहे की सगळी कोणतीही प्रोसेस असली तर ती पेपरलेस करायची, म्हणजे विदाऊट पेपर, सगळं टेक्नॉलॉजीने टेक्निकने कोणत्याही गोष्टी हँडल करायच्या, पेपर कुठेही नसला पाहिजे. पेपरलेस होण्यासाठी हे जे ॲप आहे नॅशनल ई विधान ॲप आहे, म्हणजे विधानसभेमध्ये असेल किंवा संसदेमध्ये असेल, वेगवेगळ्या सरकारी कामांमध्ये टोटल पेपरलेस कामं होण्यासाठी हे नॅशनल ई विधान ॲप आहे. आणि हे ॲप उद्देश काय बघा, राष्ट्रीय ई विधानाचा उद्देश सांगतो मला, संपूर्णपणे पेपरलेस काम पार पाडण्यासाठी. म्हणजे पेपर नसलाच पाहिजे, जर सगळं टेक्नॉलॉजीने किंवा मोबाईलच्या सहाय्याने, वेगवेगळ्या कॅम्प्युटरच्या सहाय्याने, लॅपटॉपच्या सहाय्याने सगळ्या गोष्टी पार पाडल्या पाहिजे. संपूर्ण पेपरलेस काम पार पाडण्यासाठी कोणतं ॲप आहे? राष्ट्रीय ई विधान ॲप. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, नागालँड. व्यवस्थित लक्षात ठेवा, कोणतं नाव? नागालँड. देशातील राष्ट्रीय ई विधान ॲप लागू करणारी पहिली राज्य विधानसभा ठरलेली, म्हणजे देशातील पहिली राज्य विधानसभा जिने नॅशनल ई विधान ॲप म्हणजे संपूर्ण पेपरलेस कारभार पार पाडला राष्ट्रीय ई विधान ॲपच्या माध्यमातून. कोणती विधानसभा? नागालँड विधानसभा. कोणती? नागालँड. सरळ लक्षात ठेवा, खालीलपैकी कोणत्या विधानसभेमध्ये नॅशनल ई विधान ॲप लागू करण्यात आले किंवा पेपरलेस काम पार पाडण्यात आले सगळ्यात पहिल्यांदा? तर कोणते? नागालँड. कोणती? नागालँड विधानसभा. आलं लक्षात? ओके, चालायचं पुढं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता आपण जे मुद्दे ते बघितले, याचे काही संभाव्य प्रश्न आपण बघूयात. मला असं वाटतं तुमच्या सगळ्या ते व्यवस्थित लक्षात आलं असेल, रिवाईज करण्याची गरज नाही. तर बघा मित्रांनो, संभाव्य प्रश्न 1 क्रमांक, फुजियान हे काय? आता परत विचारू नका काय, मी पहिलाच मुद्दा सांगितला. काय फुजियान? चीन वगैरे काहीतरी सांगितलं होतं मी. येस. चीनचे नवीन लष्करी विमान आहे का? नाही. ओके. दक्षिण कोरियाचे आण्विक क्षेपणास्त्र नाही. आता काय होतं, असे नवीन नाव आले ना आपल्याला सगळंच बरोबर वाटायला लागतं, कारण आपल्याला एखाद्या वेळेस ज्याने म्हणजे आपल्याला माहिती असेल तर आपण लगेच उत्तर काढतो, पण जर माहिती नसेल ना, करंट अफेअर्सचा तोच एक प्रॉब्लेम, माहिती नसेल ना, सोपे प्रश्न पण आपल्याला वेगळीच लिंक लागून देतात. आलं लक्षात? चीनचे लष्करी विमान आपल्याला बरं वाटतं, हा चीनचं नाव आहे, चीनच्या अशाच भाषेत नाव असते, दक्षिण कोरियाचं पण अशाच भाषेत नाव असू शकतं. त्याच्यानंतर चीनचे आधुनिक विमान होऊ नका. आलं लक्षात? चीनची आधुनिक विमान नौका. क्लिक झालं काहीतरी? बरोबर, यापैकी नाही, हे तर नाही. म्हणजे चीनची आधुनिक विमान नौका कोणती आहे? फुजियान. आलं लक्षात? चालायचं पुढं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, संभाव्य प्रश्न 2, देशातील पहिली बालिका पंचायत खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? कुठं सांगा आता तुम्हीच. गुजरात. येस ऑर नो? येस. गुजरातमधल्या कोणत्या जिल्ह्यात? कच्छ जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ही बालिका पंचायत सुरू करण्यात आली. मी तिचा उद्देश सांगितलेला, 11 ते 21 वयोगटातील मुली त्यांचं प्रशासन याच्यामध्ये असेल त्यांना निवडून दिलं जाईल आणि त्या ज्या वयात मुलींचा जो प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करतील. आणि अशा प्रकारे मुलींना सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये सक्रिय करण्यासाठी, मुलींना सगळी व्यवस्था माहिती होण्यासाठी, पंचायतीचा कारभार सगळा समजण्यासाठी आणि पुढे चालून राजकारणात किंवा सामाजिक जीवनात मुलगी यशस्वी ठरण्यासाठी ही पंचायत सुरू करण्यात आली. कोणती? बालिका पंचायत. आणि हिचा कशावरून प्रेरणा? बालिका वधू नावाची एक मालिका चालू होती. या मालिकेमध्ये मुलींचे खूप प्रॉब्लेम्स दाखवले होते, मुलींची समस्या दाखवल्या होत्या. आणि या मालिकेमधून प्रेरित होऊन मुलींसाठी काहीतरी केलं पाहिजे, मुलींनी पुढे गेलं पाहिजे, सामाजिक राजकीय जीवनात मुलींनी यशस्वी झालं पाहिजे. त्यावरून, या मालिकेवरून प्रेरित होऊन कोणतं सुरू करण्यात आली? बालिका पंचायत. आणि कुठे?
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, संभाव्य प्रश्न क्रमांक 3. 48वी G7 परिषदेबद्दल खालील विधाने लक्षात घ्या. कोणती? 48वी G7 परिषदेबद्दल खालील विधाने लक्षात घ्या. ही परिषद क्रून जर्मनी येथे पार पडली. मी सांगितलं तुम्हाला, क्रून जर्मनी येथे पार पडली. त्याच्यानंतर बघा, या परिषदेच्या भारत या परिषदेत आमंत्रित सदस्य होता. बरोबर का? मी सांगितलं तुम्हाला, वेगवेगळे देश असतात, त्यांच्याकडे अध्यक्षपद दिलं जातं आणि तो अध्यक्षपद इतर देशांना आमंत्रित करू शकतो. त्याचप्रमाणे यंदा जर्मनी ती पार पडली. जर्मनीचा अध्यक्ष होतो म्हणून जर्मनीने भारताला पण आणि भारतासोबत इतर देशांनाही आमंत्रित केलं होतं. म्हणजे भारत या सदस्याचा या परिषदेचा आमंत्रित सदस्य होता. त्याच्यानंतर नमो म्हणजे नरेंद्र मोदी यांनी या परिषदेला संबोधित केलं. मी तुम्हाला सांगितलं की आपण या परिषदेचे सदस्य नसतानाही, आपल्याला G7 ग्रुपचे सदस्य नसताना आपल्याला तिथं आमंत्रित केलं गेलं आणि तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. आणि भारताबरोबर इतरही देश यांनी आमंत्रित केले होते भारताबरोबर. आता पण मी सांगितलं, दक्षिण आफ्रिका असेल, सेनेगल असेल, इंडोनेशिया असेल, असे वेगवेगळे देश भारताबरोबर इथे आमंत्रित केले गेले होते. म्हणजे हे पण बरोबर. आणि आपल्याला काय विचारलं? 48 खालील विधाने लक्षात घ्या. सगळे बरोबर, चारी पण. म्हणजे अ, ब, क आणि ड बरोबर ओळखू आपण. आलं लक्षात? ओके. मला असं वाटतं तुम्हाला सगळे मुद्दे व्यवस्थित समजले असतील. बघा मित्रांनो, सगळे लेक्चर आपले व्यवस्थित चालू आहे. ज्याच्यात काही जरी अडचण असेल तुम्हाला तर प्लीज सांगत चला. आपण काही सुधारणा असेल तर ते आपण करत जाऊ. कारण याच्यात आपला एकच उद्देश आहे की तुम्हाला परीक्षेमध्ये याचा जास्तीत जास्त फायदा होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठीच आपण घेतोय. आणि मित्रांनो, तुम्हाला जर काहीतरी याच्यातून थोडा जरी फायदा होत असेल ना, की असं वाटतं की नाही 4 गोष्टी आपल्याला नवीन शिकायला मिळते, काहीतरी नवीन मुद्दे, महत्त्वाचं डाटा जो आहे तो आपल्यापर्यंत येतोय, तर मित्रांनो प्लीज तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा. आणि हे शेअर केल्याने काय होईल, अजून जास्तीत जास्त मलाही प्रोत्साहन मिळेल. अजून जास्तीत जास्त लेक्चर आपण कंटिन्यू करू आणि कंटिन्यू तर करणारच आहे. आणि जास्तीत जास्त अजून मेहनत करून मी तुमच्यासाठी डाटा कलेक्ट करून अजून जास्तीत जास्त तुम्हाला काय देता येईल, तुमच्या परीक्षेमध्ये काय उपयोगी ठरेल, याच्यासाठी सतत प्रयत्नशील राहील. थँक्यू सो मच.